कोथरूड परिसरामध्ये काही तरुणींना जातीवाचक शिवीगाळ करत पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता आणि या सगळ्या विषयी सोशल माध्यमातून पोस्ट व्हायरल करणारी तरुणी सध्या आपल्या समोर आहे. काय सांगाल ताई, तुम्ही कोथरूड पोलिसांच्या संदर्भात जी फेसबुक पोस्ट केली होती तो नेमका काय विषय होता? सर, एका मुलीची मिसिंग कंप्लेंट, एका महिलेची संभाजीनगरच्या त्या मिसिंग कंप्लेंट संदर्भात चौकशीसाठी म्हणून माझ्या मैत्रिणींना त्यांनी ताब्यात घेतलं. त्यांच्या रूमवरून, त्यांच्या कामाच्या ठिकाणावरून त्यांना उचललं. एका मैत्रिणीला कामाच्या ठिकाणावरून उचललं, एका मैत्रिणीला डायरेक्ट 2 मैत्रिणींना रूममध्ये घुसून सगळं त्यांचं चेक करून, त्यांच्या इनर वेअरपासून सगळं चेक करून, त्यांची कपाट्या चेक करून आणि न सांगता की आम्ही पोलीस आहेत असं. आणि त्यांच्यासोबत एक पोलीस नसलेले पण व्यक्ती होते. हे त्यांना नंतर कळलं, कारण ते सगळे सिव्हिल ड्रेसमध्ये होते. मग माझी मैत्रिणींना खवळलं, म्हणजे त्यांनी विचारलं माझ्या मैत्रिणी ओढून की तुम्ही असं कसं काय आला, तुमची आयडेंटिटी दाखवा वगैरे वगैरे. तर ते म्हटले तुम्हाला दाखवतो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर. आणि मग ते पोलीस स्टेशनला जेव्हा त्यांना घेऊन गेले, कोथरूडच्या पोलीस स्टेशनच्या वरच्या रूममध्ये ते घेऊन गेले. त्यांच्यापैकी एकीला तर त्यांनी उभंच ठेवलं. गेल्या त्यांनी मारायला सुरुवात केली. मारल्यानंतर पहिल्या 5 मिनिटात माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं की ती जी मुलगी आलेली होती आणि तिला NGO, म्हणजे आम्ही सोशल सेक्टरमध्ये काम करतो, तर तिचा हे मदत करू शकतात असा म्हणून नंबर मिळाला होता. आणि तिला आम्ही मदत केली होती, कायदेशीर सल्ला, गव्हर्नमेंटचं जे आहे वन स्टॉप सखी सेंटर, तिथे जा आणि तिथे तक्रार नोंदवा अशी म्हणून. आणि तिला 1 रात्र सर राहायची व्यवस्था आम्ही ह्या मैत्रिणीच्या रूमवर केली होती कोथरूडला. आता वैष्णवी हगवण्याचं जेव्हा प्रकरण झालं, ते झाल्यानंतर आपण सगळे असं म्हणतो की मदत व्हायला पाहिजे. नाव नका सांगू, हिचं बॅकग्राऊंड काय, ती मिसिंग होती, कोण्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आहे असं सांगितलं जातं. ती मुलगी 15-20 दिवसापूर्वी पुण्यात आली. तिला पुण्यात ती शोधत होती की कुणाची मदत घेता येईल. आणि मग तिला माझ्या मैत्रिणीचा नंबर मिळाला की ती जी NGO मध्ये काम करते, की सोशल वर्कर आहे. माझ्या मैत्रिणीने मला विचारलं की अशी मुलगी आहे, मी तिला भेटले. तर तिने सांगितलं की माझे सासरे जे आहेत ते रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत, त्यांची खूप पॉवर आहे संभाजीनगरमध्ये. आणि माझं लग्न पण फसवून झालंय. माझ्या नवऱ्याचं पहिलं लग्न झालंय, त्याची ऑलरेडी बायको आहे. मी लिगली त्याची बायको पण नाहीये. त्याच्यावर हुंडाबळीची पण केस आहे, डोमेस्टिक व्हायलन्सची पण केस आहे. आणि 2 वर्षापासून मी हे माझ्या आईवडिलांना समजावून सांगते, ते सतत परत मला सासरी पाठवतात. त्याच्यामुळे मग मी आता निघून आले घरातून. आणि मी संज्ञा नेहमी शिकलेली, तर मी माझ्या पतीने करेल. तिच्या पतीने ती प्लॅनिंग करून आली होती. तिला फक्त की काय करता येईल याच्यावर मला सुरक्षित वाटावं म्हणून. तर तिला सांगितलं पोलीस कंप्लेंट कर. ती म्हटली पोलीस कंप्लेंट केली तर त्यांना कळेल आणि सासरचे येतील, मला ते नाही करायचंय. तर तिला वन स्टॉप सखी सेंटर, जे महिला आणि बाल कल्याण विभागाचं शेल्टर हो, मी तिथे पाठवलं होतं. की या सगळ्या विषयी वंचित बहुजन आघाडी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बरोबर समोर आंदोलन करत आहे. वंचितचे काही पदाधिकारी आहेत आणि आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. सागर, काय सांगाल, तुम्ही आता आंदोलन करत आहात, या विषयाला धरून काय मागणी आहे? आम्ही सोशल मीडियावर काल त्या श्वेताताईचा व्हिडिओ बघितला. त्यांच्याशी आम्ही संपर्क केल्यानंतर सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही CP ऑफिसच्या आवारामध्ये आहे. ते गेल्या 3 दिवसापासून स्थानिक पोलीस स्टेशन, जे कोथरूड पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य लाभलं नाही. आणि म्हणून त्यांनी आज CPना भेटायचं आयोजन केलं होतं. सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही CPची वाट बघत आहोत. आम्ही कोणत्याही प्रकारचं आंदोलन करत नाहीये. CP जेव्हापर्यंत येतील, CPना आमची एवढीच विनंती आहे की सदर गोष्टीमध्ये जे काही लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायला पाहिजे. ही सगळी जे गुन्हास्पद गोष्ट घडलेली आहे, आज सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण ताजं असताना आज सुद्धा पोलिसांची ती मानसिकता गेलेली नाहीये. काय सांगाल, काय मागणी आता? आमची मागणी एवढीच आहे की ह्या मुलींवर जो काही अन्याय अत्याचार झालेला आहे त्याच्याप्रमाणे BNS सेक्शन 74 आणि ॲट्रॉसिटी ॲक्टचे सेक्शन 31R आणि 31S ह्या सेक्शन अंतर्गत ताबडतोब गुन्हा नोंद करावा. आणि तो गुन्हा नोंद करण्यासाठीच ॲट्रॉसिटीच्या सेक्शन 18A नुसार हे ACP महोदयांना त्याचे अधिकार आहेत. हे अधिकार असताना सुद्धा ही टोलवाटोली होते. आमची मागणी अशी आहे की या मुलींवरती जो काही अन्याय अत्याचार झालेला आहे, BNS सेक्शन 74 आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट 31R 31S नंतर गुन्हा जोपर्यंत रजिस्टर्ड होत नाही तोपर्यंत या मुलींच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. कुण्या मुलींना शिवीगाळ करण्यात आली होती, मारहाण करण्यात होती? कुणी मारहाण केलं तुम्हाला? काय शिवीगाळ झाली? पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी सुरुवातीला मला त्या मुलीबद्दल विचारलं, जिच्या संदर्भात हे सगळं सुरू आहे. सुरुवातीच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला ती मुलगी पाहिजे असेल तर तुम्ही सखी वन स्टॉप सेंटरला कॉल करा किंवा माझी मैत्रीण श्वेता पाटील आहे तिला मला कॉल करू द्या. त्यांनी ते ऐकलेलं नाही, डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली. मला लाथा वगैरे त्यांनी मारलेल्या आहेत. ज्या शिंदे मॅडम आहेत कॉन्स्टेबल औरंगाबादच्या, त्यांनी मला मारलेलं आहे. नंतर माझं पर्सनल त्यांनी चॅटिंग वाचलेलं आहे, माझा मोबाईल जप्त करून माझे व्हिडिओज, माझं रेकॉर्डिंग, माझे फोटोज वगैरे सगळं बघितलेलं आहे. त्याच्यावरून तुझा बॉयफ्रेंड कोणता आहे, मग तू कोणासोबत असते, मग तू कोणासोबत झोपते, मग तुझ्या रूमवरती कोण येतं कोण जातं, मग तू अशीच करते का, तुम्ही हे घाण करता, तुमची घाण साफ करायला आम्ही आहे का, असं त्यांनी बोललेलं आहे. तुझी जात कोणती आहे, तुझी जात हिंदू महार आहे, महार मांगाची लोक असेच करतात, त्यांना हे असंच करायला सोडलेलं असतं, अशा प्रकारे त्यांनी बोललेले आहेत. आणि
तुला मला उघड उघड धमकी देण्यात आलेली आहे की तुझा जो स्वभाव आहे तुझ्या स्वभावाला घेऊन तू अशीच मरशील, तुला असंच कोणतरी मर्डर करून टाकेल, तू जीवन जगू शकत नाही चांगलं आणि तू असंच मरून तुझं असंच तुझं नष्ट तुला करण्यात येईल, त्यामुळे तुझा स्वभाव तू चेंज कर. काय आणि मागणी आहे आता सगळं? मागणी अशी आहे की आता गुन्हा दाखल व्हावा. जे पण संभाजीनगरहून जे पोलीस आले होते, संभाजीनगरचे पण जे पोलीस आलेले होते आणि इथले ज्या प्रेमिला पाटील आहेत, प्रेमा पाटील, त्यांच्यावरती पण, कारण त्यांनी पण मला उघड उघड धमकी दिलेली आहे मारण्याची. काय म्हणून? की तू जर हे असं तुझं वर्तणूक असेल तर तुझा मर्डर होईल आणि तू अशीच मरून जाशील, किंवा तुझे हे जगते, तुझे बॅचलर म्हणून तुझे राहते ते तू हे बॅचलर म्हणून राहते आणि तुला असं तुम्ही काय सोडलेलं काम आहे. करता? तुमचं मी सोशल सेक्टरमध्ये आहे, आता सध्या मी जॉब सर्च करते. आपण पाहिलं की या सगळ्या तरुणींना पोलिसांनी जबर मारहाण केल्याचा सगळा आरोप या तरुणींना केला आणि संभाजीनगरची जी शिंदे नावाची महिला शिपाई आहे त्यांना थेट जी आहे त्या निलंबनाची कारवाई सुद्धा या सगळ्या तरुणींनी केलेला आहे. लोकशाही तुम्ही चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.